नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। वैनगंगा नदीत बोट उलटली, 2 तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला। वैनगंगा नदीतील करजखेडा बेटावर आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांची नाव परतीच्या प्रवासात उलटली। यात 2 तरुणांचा बुडून अंत झाला तर 5 जण पोहून काठावर आले। कृष्ण जगन्नाथ बोकडे वय 26 वर्ष राहणार चांदणी चौक भंडारा आणि पवन मुरली चौबे वय 34 वर्ष राहणार आंबेडकर वाड भंडारा अशी मृत तरुणांची नावे आहे। यापैकी बोकडे याचा मृतदेह सोमवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आढळला तर दुसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे। प्राप्त माहितीनुसार करजखेडा येथील वैनगंगा नदी पात्रात रविवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजताच्या दरम्यान 7 तरुण नदीतील एका बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते। त्यामध्ये कृष्णा जगन्नाथ बोकडे वय 26 वर्ष राहणार चांदणी चौक भंडारा, आकाश केवट वय 27 वर्ष राहणार आंबेडकर वाड भंडारा, सुबोध विलास डोक वय 26 वर्ष राहणार सेंद्र बुजुर्ग तालुका पवनी, काशीनाथ फत्तू मेश्राम वय 32 वर्ष राहणार जुना करजखेडा, पवन मुरली चौबे वय 34 वर्ष राहणार आंबेडकर वाड भंडारा, मृणाल बाळकृष्ण मुंदुरकर वय 20 वर्ष राहणार गांधी चौक भंडारा आणि अर्जुन मोतीराम मेश्राम वय 29 वर्ष आंबेडकर वाड भंडारा यांचा समावेश होता। सायंकाळी आंघोळ आटपून सर्वजण त्याच बोटीने परत येत असताना नदीच्या मध्यभागी अचानक बोट उलटली। या दुर्घटनेत पवन मुरली चौबे आणि कृष्ण जगन्नाथ बोकडे हे दोघे नदीच्या पाण्यात बुडाले। मात्र इतर 5 युवकांनी प्रसंगवधान राखत पोहत नदी काठ गाठला आणि आपला जीव वाचविला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे। बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून नदीत बुडालेल्या 2 युवकांचा शोध घेण्यास युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। कृष्णा बोकडे याचा मृतदेह आढळला तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे।